पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील एका 3 वर्षाच्या निष्पाप बालिकेसोबत झालेल्या अमानवीय आणि हृदय पिळून टाकणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतही समाज एकवटला आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभा राहिला. श्री सरयू पारीण ब्राह्मण सभेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाज बांधव, महिला आणि युवक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत. हातात फलक, डोळ्यात संताप आणि मनात एकच मागणी, न्याय. या आंदोलनादरम्यान प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सभेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, ही केवळ एका कुटुंबियांची वेदना नाही, तर संपूर्ण समाजाची जखम आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला नेहमीच सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे. रामायण आणि महाभारत सारख्या ग्रंथातही अन्यायाविरोधात लढा दिल्याचे उदाहरण आहे. अशावेळी समाजाने गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं होय, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे. डॉक्टर सतीश तिवारी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने उपजिल्हाधिकारी मार्फत प्रशासनाला निवेदन सादर केलेत. या आंदोलनात महिला मंडळ आणि युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. नरसापुर पुणे में अबोध 3.5-4 वर्षीय बालिका के साथ जो घृणात्मक घटना घटी है उसके निषेध के संदर्भ में पत्र देने के लिए हम कलेक्टर ऑफिस में सब लोग जमा हुए हैं। भारत के एक नागरिक होने के नाते हम सभी लोगों का ये निवेदन है सरकार से कि हमारे देश में हर बच्चा, हर नागरिक सुरक्षित रहना चाहिए। इसकी जवाबदारी न सिर्फ नागरिक और पालकों की है, बल्कि सरकार और अथॉरिटीज